में दाखल टीम साहेबाची, एका बाजूला मुजम्मिल खान, दुसऱ्या बाजूला प्रदोष बैकर. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. पहिल्या धाव्याने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. बघा ग्रुप ग्रुप बी आम्ही ज्या वेळेला बघितला किंवा ग्रुप ए ज्या वेळेला बघितला त्यावेळेला ज्यांची पहिली मॅच झाली तेच शेवटची मॅच खेळलेत ग्रुपची. आता सुद्धा ती स्थिती आहे. ग्रुप ए मध्ये ज्या वेळेला पहिली मॅच खेळणारे शेवटची मॅच खेळले त्यावेळेला रिझल्ट सेम राहिला. इथे बी ग्रुप मध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला पहिल्या मॅच मध्ये जो संघ जिंकला होता त्याने इतिहास बदलला आणि मॅच जिंकला होता जो पराभूत झालेला संघ होता तो. ग्रुप सी मध्ये आपण आलोय त्यावेळेला पहिली मॅच या दोन संघांमध्ये झाली होती. काय रिझल्ट बदलला जाईल का याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे. प्रदोष बैकरच्या बॅटला आता चेंडू प्रॉपर कनेक्ट झालाय. एक धाव ती धावपलकरती ऍड होतीये. 4 चेंडू आणि 4 धावा धावपलकावरती आहेत. आणि सर बघण्यासारखं हे सुद्धा आहे की पहिली मॅच झाली त्यावेळेस डीसीसी नवापूरची बॅटिंग होती आणि आता मात्र साहेबाची पहिली बॅटिंग आहे. ते सुद्धा बघण्यासारखं आहे. रिझल्ट सुद्धा पहिल्या दोन मॅचला सेम होता. ए ग्रुपच्या शेवटच्या मॅच मध्ये ज्यांनी पहिली बॅटिंग केली होती त्यांनी पहिली बॉलिंग केली. बी ग्रुप मध्ये सुद्धा सेम. आणि आता समोर ओ हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था असी वाली कहानी. चेंडू सीमारे का पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. अखेरकार प्रदोष बैकरच्या बॅट मधून चौकार आला. पहिलं षटक संपलं. 9 धावा धावपलकावरती. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 9 धाव फलकावरती आहेत. आता मात्र जतीन येतो गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक टाकण्यासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज सरळ बॅटीने मारला फटका. निश्चितच चेंडू थोडंसं या ठिकाणी स्क्वेअरला गेला होता आणि त्या चेंडूवरती एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेची धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10-10. 10 धावा. 10 धावा धावपलकावरती. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रदोषच्या बॅटिंग वरती सर्वांच्या नजर आहेत. जतीन तांडेल स्वतः कॅप्टन आहेत आणि ते गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बघा पोझिशन बदलल्यानंतर त्या दडपणाचा सुद्धा इफेक्ट जाणवायला लागतो. म्हणजे कसं आहे ज्या वेळेला तुम्ही चेसिंगमध्ये जाता त्यावेळेला बॅटिंग करत असताना तुमचे हात, तुमची मानसिकता म्हणजे हात जखडलेले असतात, मानसिकता थोडी बदललेली असते, दडपण असतं. पहिली बॅटिंग करत असताना त्या सर्व बाबी नसतात. मगाशी डीसीसी नवापूरने ज्या वेळेला पहिली बॅटिंग केली त्यावेळेला मनमुराद बॅटिंग केली. कोणत्या प्रकारचं दडपण नव्हतं. चौकार येत होते. या सर्व बाबी घडत होत्या. आता विरुद्ध आहे. आता त्या स्थितीमध्ये टीम साहेब आहे आणि त्यामुळे या स्थितीला बदलण्याची जी काही गरज असणार आहे या दोन्ही संघांवरती सध्याच्या घडीला जर का धावफलक बघितलं तर तिथे टीम साहेबांनी आपली परिस्थिती थोडीशी सुधारली आणि दुसऱ्या बाजूला डीसीसी नवापूर थोडा क्षेत्ररक्षण करत असताना बॅकफुटवरती आहे. कारण अतिरिक्त धाबा, सिंगल, चौकार या सर्व बाबी आतापर्यंत दिसलेल्या आहेत. दुसरं षटक संपलेलं सुद्धा नाही आहे. धावपलकावरती धावा जर बघितलं तर 15 आहेत आणि 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटका. मुजम्मिल खानच्या बॅटीतून येतोय दणदणीत चौकार. लवकर ही डाईव्ह लगावली. एकदम क्विक डाईव्ह लगावली. जर का ती डाईव्ह लगावण्या अगोदर 2 पावलं बाजूला सरकले असते हा चौकार आणला असता. म्हणजे तुम्हाला विचार करायचा प्रत्येक वेळेला तुम्हाला विचारपूर्वक क्षेत्ररक्षण करायचं, गोलंदाजी करायची, बॅटिंग करायची. तुम्ही जर का त्याच्यामागे तेवढा सेन्स नाही लावला, तेवढा विचार नाही केलात तर कदाचित तुमच्या हातून चुका होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे प्रगत क्रिकेट सांगते. आतापर्यंत जे काही क्रिकेटने प्रगती साधली आहे वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटने असो किंवा ओव्हरऑल टेनिस क्रिकेटने त्याला बघता या सर्व बाबी महत्त्वाचे असणार आहेत. आणि तिथेच मुजम्मिल खान हिट झाले आणि त्यांच्या बॅटमधून तो चौकार येताना दिसला. धावपलकावरती धावा 20 झालेत. चेंडूचा खेळ हा 6 म्हणजे 2 षटकं संपलेत. 10च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात अनिल. हीच जर का स्थिती कायम राहिली, हाच जर का मोमेंटम, हीच जर का रणनीती किंवा
याच बेसिसवरती धावा बनत गेल्या तर 40 धावा दिसतील. ज्या 40 धावा आज पार होताना आपण बघितलं, पहिल्या इनिंगमध्ये 49 धावा, असं काहीसं चित्र दिसू शकतं. फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि चेंडू डिक्लेअरच्या दिशेने गेला. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एक धाव धावफलकावरती ऍड होताना दिसते. केतन मेहर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ऑन साईडला ढकललेला होता चेंडू आणि लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला. काय झालंय? धावचीची संधी आहे. फलंदाज तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं गेलंय हे बघण्यासाठी की फलंदाज बाद आहे की नाही. आमची टेक्निकल टीम थँक्यू टू से. फलंदाज बाद. मुजम्मिल खानला मैदान सोडावं लागतंय. धावफलकावरती धावा 21 21 वरती धाव 22 वरती माफ करा 22 धावा आहेत. डीजे थँक्यू. चेंडू किती झालेत आतापर्यंत? 4. 2 चेंडू अजून शिल्लक. नवीन फलंदाज ऋषिदादा देसाई. केतन मेहरने केला एक कमबॅक. त्याच्या भावाने म्हणजे चिरागने चेंडू अडवला, फेकी केली. हो हो क्या बात है. फॉलो थ्रू मध्ये फील्ड. 1 मोर डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. टॅप केलं चेंडूला. चेंडू एका धावेसाठी निघून जातोय का? येस, सिंगल दा धावून कंप्लीट. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 23 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू तुझे. शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसामधील आणि पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर बाकी आहे. 23 वरती धावफलक घेऊन थांबले. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती येतोय. डीसीसी नवापूरने खूप चांगली प्रगती केली आहे या वर्षामध्ये. चेंडू अडवला, फेकी केली, डॉट बॉल आला. क्या बात है. शानदार फिल्डिंगचा नजारा. मोमेंटम या गोष्टीने शिफ्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण निर्धाव चेंडूची संख्या वाढली तर आपोआप दडपण फलंदाजावरती येतं आणि ते फलंदाजांवरती आलेलं दडपण आहे हे आपोआप दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांवरती येतं. चक्राच्या माध्यमातून ऋषिदादा देसाई यांनी जर का 3 चौकार लगावले तर 1000 रुपयाचं बक्षीस लावले. बॅकफुट रिटर्न खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आहे. फलंदाज बाद. 2 वेळा इन्सिडेंट असा झाला, पैसे लगावले आणि 2 वेळा बाद झालेत. थँक्यू टू से. टोला लागला होता बॉल, बॅट वरती प्रॉपर आला नव्हता. फिल्डिंग चांगली झाली होती आणि धाव आता घेणं गरजेचं होतं. म्हणजे म्हणतात ना, स्लॉग जोरला तुमच्याकडून हाणामारी होणं अपेक्षित आहे, ती हाणामारी होणं गरजेचं. 24 झालेत.
3 चेंडू झालेत आणि ते हाणामारी करत असताना अशा प्रकारचे इन्सिडेंट्स घडतात, परंतु इथून एखादा चौकार या मॅचला वेगळी कलाटणी देईल आणि पहिल्या इनिंगमध्ये तो कॉन्फिडन्स टीम सायबा घेऊन पुढच्या इनिंगमध्ये जाऊ शकते. प्रदोष बैकर समोर आता स्वप्नील. हो हो, लेग स्टंपच्या बाहेर वेळीच ओळखलं आणि सिंगल धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. 25 धाबा. आता शेवटचा अंतिम काही चेंडूंमध्ये आपण आहोत. अडवलाय का? येस, अडवलाय. फेकी झालीये. ओहो, क्या बात है, जबरदस्त फिल्डिंग. फिल्डिंगचा नजारा अतिशय चांगला. एक धाव धावून कंप्लीट. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 4-26. आता 2 चेंडू बाकी आहेत. अजूनही मी तेच म्हणतोय, इथून येणारा एक चौकार मॅचला पूर्णपणे बदलवेल आणि इथून जर का चौकार नाही आला ही मॅच तंतोतंत राहील, दोन्ही संघांसाठी समान राहील. कधी केव्हा काय कुठे कसं घडेल ते कोणी सांगणार नाही आहे. अंडरआर्मचं क्रिकेट वसई तालुक्यातील काही अशा प्रकारे आता बदललंय. त्या बदलत्या फॉर्मॅटनुसार आणि बदलत्या प्रकारानुसार. ओ, ये बार क्या हुआ है? कोण बाद? मैदान कोण सोडणार? फलंदाज कोणता बाद? चर्चा होणार दोन्ही आमच्या व्हाईट जर्सी ऑफिशियल अंपायर मध्ये. तिसऱ्या पंचांना बघितलं म्हणजे पाचारण करण्यात आलंय. थँक्यू. आमच्या डीजेला चुकून सांगितलं कोणीतरी सकाळचे 11 वाजलेत असा आवाज आमच्या डीजे मास्टरचा आता गुंजायला लागला, जो दुपारपासून आपण थोडा मिस करत होतो. दिलीप होता त्यावेळेला चांगले वाजत होते, त्यानंतर थोडं कमी झालं, परंतु आता त्यांना दुपारची आठवण झाली. असा काहीसा माहोल आणि डिसिजन पेंडिंग. फलंदाज बाद जरूर आहे. बघा कोण जर का टीमचे कोणते प्लेयर असतील त्यांनी बाजूला या. प्रदोष बाद आणि अगदी क्लिअर होतं, त्यामुळे करण जो आहे तो थोडासा मागे होता. करण जर का 2 पावलं पुढे गेला असता कदाचित प्रदोषला ही स्ट्राईक मिळाली असती. 26 वरती धावफलक थांबलाय. 26. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. करण बेराई क्षमतावान खेळाडू आहे का? इथून त्याच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? स्वप्नील तितकाच ताकदवर गोलंदाज आहे. सोपं नाहीये, सोपं नाहीये. शेवटी एक धाव. शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली. एक धाव आली आणि पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा 27-28 लक्ष आहे टीम DCC नवापूर या संघासमोर.
या गडदाचा गजर आणि इथे उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय. इंटरेस्टिंग मॅच असणार आहे ही मॅच. तुम्हाला 1 ते 2 षटकापर्यंत क्लिअर होताना दिसेल. ओ हातामध्ये चेंडू आला, 1 हँडेड पिकअप, परंतु थ्रो नाही केला. त्याचं काय कारण होतं? जर थ्रो केला असता चुकून एक्स्ट्रा गेला असता करणने, त्यामुळे स्वतःला थांबवलं आणि अगदी योग्य निर्णय. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये संदेह असतो, तुमची मानसिकता 2 स्थिती तुम्हाला दाखवत असते, त्यावेळेला थांबलेलं बरं असतं आणि थांबलेत ते. एकदा धावून कंप्लीट झाली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय 4 धाव्यांवरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न अडवलाय. मुझम्मिल खान त्या ठिकाणी होते. वेल स्टॉप, सिंगल धाव, धावून कंप्लीट. यश वडेरची पोझिशन बदलताना आपण बघतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला हा चेंडू खेळलाय. करण पुन्हा एकदा इन ॲक्शन, सिंगल. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा करणने अडवलाय. 4 झालेत, प्रत्येक प्लेअर 4 झालाय. आणि का होऊ नये? मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला ते एफर्ट टाकावे लागतील. तुम्हाला तो अंदाज लावावा लागणार आहे की हे जे काही सर्व आपण एफर्ट टाकतोय त्याच्या मागचा हेतू काय आहे. तो एकदा का तुमच्या डोक्यामध्ये सेट झाला की अशा प्रकारची कामगिरी तुमच्याकडून होते. DCC नवापूर ज्या अनुषंगाने त्याने कमबॅक केला सुरुवातीच्या खराब सुरुवातीनंतर, त्यानंतर मात्र यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न हातामध्ये आला नाहीये. यशचा चेंडू निसटला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. अजूनही वेळला जात नाही. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला एक धाव निघते काही इश्यू नाहीये, चौकार नाही गेला पाहिजे याची काळजी घ्यावी. ओ खराब शॉट सिलेक्शन. ओघामध्ये आले आणि चेंडूला वेगामध्ये फेकला, फलंदाज बाद झाला. चिरागला मैदान सोडावं लागतंय. धन्यवाद विजय, धन्यवाद. प्रदोष बैकर. ओ काय इथे प्रसाद गावडच्या हातून चेंडू निसटलाय. विकेट 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 नाही. बघा आता टीम साहेब विचार करते एखादा डॉट यावा, विकेट यावी. DCC नवापूर काय विचार करतोय? इथून एखादा चौकार यावा जिथून आशेचा किरण मिळेल. दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल साठी हा चेंडू खेळला. 1 धाव येते. एका धाव्याने धावफलक 10 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि त्यानंतर उर्वरित 2 षटकं सुद्धा शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पुष्कर खुश राहू. एक धाव काढण्याचा प्रयत्न. ते आक्रमक फटके कुठे ना कुठेतरी मिस केलेत आपण काही मॅचेसमध्ये. सुरुवातीला ती 49 ची मॅच ती बघण्यासारखी झाली होती. म्हणजे काय, रिझल्ट भले एक बाजूने गेला. समोर यश वडेर, सामने वाले को करता ये ढेर. इस तरह का खिलाड़ी है, बेहतरीन फील्डिंग. डॉट बॉल. अखेरकार 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकातील धावा 11, येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे 17 धाव्यांची. 12 मध्ये 17. आकाश आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रतिभावान खेळाडू दोघेही आहेत. मुझम्मिल खान नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय, जो अगदी क्लोज काउंटर होईल. 2 षटकांपर्यंत या मॅचचा रिझल्ट थोडासा अंधुक झाला. हो, चांगली फिल्डिंग. हातामध्ये चेंडू आहे. समोर आले होते. यश वडेरने शरीराच्या साह्याने चेंडू अडवला. तो परत एकदा धावून कंप्लीट केली. मुझम्मिल विचार करतायत की मागे ठेवा चेंडू. बॅकअप लेन हाताळण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय आणि हो फुल टॉस होता आणि हा चेंडू मात्र एका धाब्यासाठी गेला. आकाशला संधी होती
इथे आयदर चौकार आयदर खेळपट्टीच्या बाहेर सिंगल येते. 3 चेंडूवरती 3 सिंगल. केतन ओ खराब स्ट्रोक. जसा चिराग बाद झाला तसाच केतन बाद झाला. 2 महत्वाचे विकेट यावेळेला मैदानाबाहेर. DCC नवापूर संघ आता अडचणीमध्ये. लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेज होतात, अगदी त्या पाणीपुरीच्या पुरीसारख्या ज्या इतक्या नाजूक असतात, हात लावल्यानंतर लगेच फुटतात आणि त्यामुळे त्याला जास्त वेळ तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकत नाही. जर का लॉंगचा प्रवास असेल तर मात्र त्यातील चांगल्या पुऱ्या शिल्लक राहणं मुश्किल होऊन बसतं आणि त्याच प्रकारचा हा खेळ आहे. लो स्कोरिंग मॅचला खेळत असताना तुम्हाला तितक्याच विचारपूर्वक खेळावं लागतं, तितकंच सांभाळावं लागतं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाढला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग यावेळेला कस्तूप घरतची बघायला मिळाली. सिंगल धाव आली. 16 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. आता येणारे चेंडू शिल्लक 6 मध्ये 12ची गरज. 6-11 2 वेळा बघितला, दोन्ही वेळा धावांचा पाठलाग. एकदा झाला एकदा नाही झाला. आता 6 मध्ये 12. काय या धावांचा पाठलाग होणार का? करण बेराई समोर आकाश असेल आणि आकाशाला जर का असं वाटत असेल की माझ्या संघाचा आनंद आकाशामध्ये म्हणजे गगनात मावेन असा झाला पाहिजे तर मात्र या 12 कराव्या लागतील. आणि हीच जर गोष्ट करण बैराईला वाटत असेल तर मात्र त्याला त्या 12 वाचवाव्या लागतील. 12 तर वाजवावेच लागणार आहेत. आता घड्याळाने ते वाजवलेत का? त्याला सुद्धा 7 मिनिट आहेत, म्हणजे 12 घड्याळामध्ये सुद्धा वाजणार आहेत आणि त्या अगोदर या मॅच मध्ये दोघांपैकी एकाचे. म्हणूनच कदाचित ही मॅच 12च्या आत संपवण्याचा हा काही मानस सुद्धा APLच्या संपूर्ण आयोजन संयोजन कमिटीचा. स्वप्नील यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. चेंडू कुठे गेला? परेश देवाडिगा. चांगली फिल्डिंग. फेक सुद्धा झाली आहे. तोपर्यंत 1 धाव. नाही रिशांक देवाडिगा नाही, हा परेश देवाडिगा आहे. दूर दूर पर्यंत कबड्डीचा संबंध नाही आहे. काही हरकत नाही आहे. मैदानात काय चाललंय? 4 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. 2 महत्वाच्या विकेट तंबूच्या दिशेने गेल्यानंतर टीम साहेबा कॉन्फिडंट झाली. ये हुई ना बात. यही हुआ था. आकाश कॉन्फिडेंट आहेत. आता 3 मध्ये 10. नो बॉल. 3 मध्ये 10. सामना पहा काय घडलंय. 9+4 तब्बल 5. आता 3 मध्ये 5. याचसाठी आमच्या मुकेश यादवनी सांगितलं होतं MSCB ला की आज लाईट घालू नका आणि त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा झाला. कुठे व्यत्यय आलेला नाही. थँक्यू सो मच. भाऊ आहे. आता त्या दोघांमध्ये ओळखायला येत नाही कोण महेश कोण मुकेश. ही एक वेगळी अडचण आहे. असो, मैदानाच्या आतमध्ये मॅच खूप गरम झाली आहे. आता 305 धावांची गरज आहे. आता 2 मध्ये 5. चौकार आला. सगळं काही कुशल मंगल चालू होतं, पण त्या मंगलमध्ये दंगल कधी झाली कुणालाच कळलं नाही. विकेट आली. धावच्या चोरपाने गळीबाद. ऋषिदादा देसाई होते त्या ठिकाणी. त्याने त्या परिस्थितीला ओळखलं. अनुभवाचा वापर. मागच्या हाताने चेंडू टाकला आणि गडी बाद झालाय. आता नवीन फलंदाज कोण आलाय? आदू आलाय. आदूला मागे नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय. करण बेराई समोर आता स्वप्नील असेल. नेक्स्ट टू डिलिव्हरीज. ओहो, आता आदूकडे. ये बहुत ही बड़ी गलती. पहिला डिक्लेअर मध्ये चेंडू गेला होता का ते बघितलं जाणार आहे. येस, फलंदाज बाद. आदूला माघारी परतावा लागेल. बघा अशी स्थिती असते त्यावेळेला थोडा वेळ वाट बघितलेली बरी.
अगदी योग्य निर्णय मी म्हणेल, कारण जर का तिथे डिसिजन फास्ट दिला असता कदाचित डिक्लेअर मध्ये चेंडू गेला असता. अनेक असे जरदरचे प्रश्न आहेत. सो आदू यावेळेला मैदानाबाहेर. आता 1 चेंडू 4. किसी ने भी नहीं सोचा था कि ये मैच ऐसा होने वाला है. चला एक मिनिट, चला लवकर जय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 1 मध्ये 4. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या जाऊ द्यात. जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. काय जबरदस्त सामना आहे. ओहो 1-4 मॅच फिनिश. डीसीसी नवापूर पराभूत होतीये आणि सामना जिंकलाय टीम साहेबा या संघाने.